3 लाखाची पोलिसांनी खंडणी मागितल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केलाय। संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतः मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेतला। 40 गावच्या पोलीस अधिकाऱ्यांना मंगेश चव्हाण यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तंबी दिली। मंगेश चव्हाण यांनी पोलिसांना धारेवर धरत गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली। अखेरीस या खंडणीखोर पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या गुन्हे आणि पोलिसांना गुन्हे दाखल करा, याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या आज अटक पाहिजे। त्या पोलिसांना बोलवा, तुम्ही इथं पहिले बोलवा आणि नाही पहिले त्या पोलिसांना बोलवा जे तुम्हाला त्यांना अटक पाहिजे मला। जर अटक नाही झाली तिथून जात नाही कोणी उद्योग केले सगळं बाजू आणि कोणी सांगितलं तुम्हाला? ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगतात ते? नाही बरोबर सर, असं त्यांनी मान्य करतो, पण ते मी करतो कारवाई त्याच्यावर। मी पण एकदम माझी पारदर्शक कारवाई अजिबात मी पाहतोय पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही। प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का लाग, मी माणसं उभे करतो तुमच्या समोर, हे नाही सण होणार आहे गावात। आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात। इथं वेश्या व्यवसाय चालतो। काल माझ्या घरी महिला आल्या, मी कालपासून या विषयावर परेशान आहे। मी डीजी मॅडमांची भेट घेतली की काय चाललंय बाई सगळं। या पोलीस स्टेशनच्या बाजूला या लॉजेसवर तुम्हाला 10 वेळेस सांगितलं मी, तिथं व्यवसाय चालतं, तुम्ही बघता काय 100 फुटावर तुमचे व्यवसाय चालू आहे। तुमच्याकडनं होत नसेल तर कसं काय चालवायचं आम्ही? आणि मला घरी आल्यात बाया सांगायला महिला, त्या महिलेला फोन लावले, त्या आपल्या याच्या बाईला, त्या बाईला फोन लावला बरोबर तिला, आणि महिला तक्रारी करता आमच्याकडे। बरोबर झाला, पण ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते त्याला या तुम्ही आपलं तुमचा एक अर्ज घेतो फक्त मी, हे सगळ्या पोलिसांना हातला इथून, हे ज्यांना मस्ती आली ना हे पोलिसांना अहो ते राहू द्या कुठलेही साहेब, मला काय तुझं काही, मी असं कोणाची बाजू नाही घेत कोणाची। आणि काय 5 लाख किती रुपये मागितले तुमच्याकडे? किती दिले? ठीक आहे, तुम्ही या 2 मिनिटं बोलतो मी तुमच्याशी। पहिले 3 लाख रुपये मागितले, इतका दम भरला त्याला, तुला मी सांगत होतो काल ऐकलं